आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरावर भाजपनं विश्वस्तांची नेमणूक केल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटू लागलेत। शिवसेनेला उपाध्यक्षपद न दिल्यामुळे एकीकडे सेना नाराज आहे, तर शिवसेनेतील एकाही स्थानिक पदाधिकाऱ्याला विश्वस्त मंडळात संधी न दिल्यामुळे सेनेचे स्थानिक कार्यकर्तेही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। एकीकडे गेल्या वर्षी राष्ट्रवादीतून भाजपात आलेले बिपिन कोल्हे, तर सेना काँग्रेस असा प्रवास करून भाजपात आलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि गेली 25 वर्षे अमेरिकेत राहिलेले प्रताप भोसले यांना भाजपनं संधी दिल्यामुळे स्थानिक पातळीवरील भाजपचे नेतेही नाराज आहेत। एकदम चुकीची बाब आहे। वाकचौरेंना त्वरित विश्वस्त पदावरून कमी केलं पाहिजे अशी आमची शिर्डी भारतीय जनता पार्टीकडून मागणी आहे। ते भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक नाहीत, कुठल्याही पक्षाशी प्रामाणिक नाहीत, त्याच्यामुळे त्यांना या पदावर ठेवू नये। 1982 पासून ज्या शिवसैनिकांनी कष्ट करून काँग्रेसच्या विरोधात ही शिवसेना उभी केली, त्या खऱ्या अर्थाने लढणाऱ्या आणि शिवसेना जेवण ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे होती। दुसरीकडे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पदसिद्ध विश्वस्त म्हणून न घेतल्यानं विखेंचे कार्यकर्तेही भाजपाचा सर्व स्तरातून निषेध करतायत। आमची विनंती आहे, जर या सरकारने, राज्य शासनाने राधाकृष्ण विखे पाटलांना या येणाऱ्या काही कालावधीमध्ये जर घेतलं नाही तर शिर्डीमध्ये या विश्वस्त मंडळाला आम्ही काम करून देणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडलेली आहे। सरकारने नवीन विश्वस्त नेमलेत, मात्र त्यातही राजकीय पदावरील व्यक्ती असून नियमावली पाळण्यात आलेली नाही असा आरोप याचिकाकर्ते संजय काळे यांनी केलाय। महाराष्ट्र शासनाने ही बॉडी डिक्लेअर केली। ह्या बॉडी डिक्लेअर करताना याच्यामध्ये सर्व राजकीय लोकच आहेत, जास्तीत जास्त राजकीय लोकांचा भरणा आहे। यांना कुठेतरी ॲडजस्टमेंट करण्याकरता ह्या जागा दिल्यात। 17 सदस्यीय विश्वस्त मंडळापैकी फक्त 12 जणांचीच यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे अजूनही 5 विश्वस्तांची नेमणूक होऊ शकते। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवसेनेला कसा वाटा देतात याकडे स्थानिक नेत्यांचं लक्ष लागलंय। प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।